गोंद्या आला रे ही हाक आणि त्यामागची थरारक कहाणी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच। 1897च्या पुण्यात प्लेगच्या साथीपेक्षा इंग्रज अधिकारी रँड भयंकर अत्याचार करत होता। मदतीच्या नावाखाली सैनिकांकडून होणारा महिलांचा अपमान आणि देवघरांची विटंबना पाहून लोकांच्या मनात संतापाचा तीव्र वणवा पेटला होता। या जुलमी अन्यायाचा अंत करण्यासाठी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर या 3 सख्या भावांनी पुढाकार घेतला। काही दिवस आधीपासूनच रँडच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांनी वधाची पूर्वतयारी केली। अखेर 22 जून 1897च्या मध्यरात्री राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाच्या हिरक महोत्सवाच्या दिवशी गणेश खिंडीत अंधाराचा फायदा घेत त्यांनी रँडच्या गाडीची वाट पाहिली। गाडी जवळ येताच हल्ला झाला, पण पहिली गोळी चुकून मागच्या गाडीतल्या दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला लागली। क्षणाचाही विलंब न करता चूक लक्षात येताच दामोदर चापेकरांनी थेट रँडच्या गाडीवर झेप घेतली। पडदा बाजूला सारला आणि रँडवर गोळ्या झाडल्या। पुढे फितुरीमुळे या 3ही भावांना हसत हसत फाशीचा दोर स्वीकारावा लागला। एकाच घरातील 3 भावांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या या अभूतपूर्व बलिदानाला आपण कधीच विसरू शकत नाही।